नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुकतीच CBSE कडून सीटेट परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, जी परीक्षा फेब्रुवारी 2026 मध्ये होणार आहे। नेमकं या परीक्षेचं वेळापत्रक काय आहे, फी स्ट्रक्चर काय आहे, फॉर्म भरण्याचा दिनांक, त्याचबरोबर परीक्षेचा दिनांक काय आहे, या परीक्षेचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर या परीक्षेचा सिलेबस, पात्रता, परीक्षा पॅटर्न, पासिंग क्रायटेरिया आणि कोणते बुक्स वाचायचे आहेत या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची शंका या व्हिडिओद्वारे दूर केल्या जाईल। सर्वप्रथम जे D.Ed B.Ed झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक संधी आहे। कुठल्याही सिलेबसमध्ये बदल झालेला नाही, अगदी पारंपरिक जो सिलेबस आहे त्याच सिलेबसनुसार यंदाची सुद्धा सीटेट एग्जाम होत आहे, जी फेब्रुवारी 2026 मध्ये होणार आहे। जे बुलेटिन आहे CBSEचं ते बुलेटिन एकदा वाचून घेऊयात आपण, जेणेकरून आपल्याला सर्व डिटेल्स समजून जातील। बघा, आपल्याला ऑनलाईन परीक्षेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरायचा आहे 27/11/2025 ते 18/12/2025, म्हणजे 27 नोव्हेंबरपासून आपण फॉर्म भरायचा आहे ते 18 डिसेंबर 2025 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो। ठीक आहे, म्हणजे लास्ट डेट जी आहे फॉर्म भरण्याची ती आहे 18 डिसेंबर। त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन, आपली ॲक्च्युअल परीक्षा कधी होणार आहे 8 फेब्रुवारी 2026 मध्ये। 8 फेब्रुवारी 2026ला आपली सीटेटची परीक्षा होणार आहे। 2 पेपर असतात, जशी महाराष्ट्रामध्ये TET परीक्षा होते तशीच केंद्राची काय असते, सीटेट परीक्षा असते। आणि आपण जर सीटेट परीक्षा पास झालो तर आपल्याला आपल्या महाराष्ट्राची जरी आपण पास नसू तरी पण चालते। म्हणजे थोडक्यामध्ये सीटेट परीक्षेचं महत्त्व काय आहे तर आपण नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, त्याचबरोबर आपल्या राज्यातली म्हणजे महाराष्ट्रातली जी स्टेट स्कूल आहेत, हायस्कूल आहेत, या सर्व स्कूलमध्ये आपण पात्र असतो। तर 2 पेपर असतात। पेपर दुसरा जो आहे हा मॉर्निंगला होईल, त्याने डायरेक्ट अगोदरच दिलं डेट ऑफ एक्झामिनेशन की 8/2/2026ला, म्हणजे ॲक्च्युअल परीक्षा काय, दुसरा पेपर अगोदर होणार आहे मॉर्निंगला 9:30 ते 12 या वेळेमध्ये, म्हणजे 9:30 ते 12 या वेळेमध्ये दुसरा पेपर होईल मॉर्निंगला। आणि पेपर 1 जो आहे तो इव्हिनिंगला होईल, म्हणजे दुपारून होईल 2:30 ते 5 या वेळेमध्ये दुसरा पेपर होणार आहे। फी स्ट्रक्चर पाहूयात। आपण जर पाहिलं फी स्ट्रक्चर तर जनरल कॅटेगरी, OBC, NCL कॅटेगरी यांच्यासाठी एक पेपर जर तुम्ही देत आहे, पहिला द्या किंवा दुसरा द्या, तर 1000 रुपये फीस असणार आहे। आणि जर तुम्ही दोन्ही पण देत आहे, म्हणजे दोन्ही पण अप्लाय करताय, तर 1200 रुपये फीस असणार आहे। आणि तीच फीस SC ST त्याचबरोबर जे काही डिसेबल्ड किंवा दिव्यांग पर्सन आहेत त्यांच्यासाठी पेपर 1 असो किंवा 2, एकच पेपर जर अप्लाय करताय तर 500 रुपये आणि 2 पेपर जर अप्लाय करताय तर 600 रुपये फीस असणार आहे। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे। तुम्ही जे आपली वेबसाईट आहे ही CTET.nic.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर काही महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आपण इथं समजून घेण्याचा प्रयत्न करूया। बघा, शेड्यूल अँड मोड ऑफ एक्झामिनेशन, तर आपल्याला माहिती आहे की ह्याच्याबद्दल आपण सुरुवातीला पण बोललो की 2 पेपर आहेत, दुसरा पेपर मॉर्निंगला होणार आहे आणि पहिला जो पेपर आहे तो दुपारच्या नंतर होणार आहे। ठीक आहे, साधारण म्हणजे तुम्हाला पेपरचा जो वेळ आहे तो 2.5 तास आहे, दुसऱ्या पेपरचा आहे आणि पहिल्या पेपरचा आहे, आणि हा असणार आहे टायमिंग। ठीक आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं करायचं आहे याच वेबसाईटवर। त्यानंतर इलिजिबिलिटी काय असणार आहे बघा, त्यांनी आपल्याला की NCTचं एक GRचं एक आपल्याला त्यांनी या वेबसाईटवर आहे, परंतु सर्वांना माहिती आहे इलिजिबिलिटी काय आहे। ज्या विद्यार्थ्यांचं D.Ed किंवा B.Ed झालेलं आहे किंवा ॲपेरिंगमध्ये आहे
ॲपेरिंगमध्ये जरी असले तरी चालतील, फर्स्ट इयरला असले तरी चालतील, कंप्लीट झालेला असेल तरी चालेल. डी.एड, बी.एड, ॲपेरिंगवाले बी फॉर्म भरू शकतात आणि कंप्लीटवाले पण फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब आहे स्ट्रक्चर अँड कंटेंट ऑफ CTET. आपल्याला माहिती आहे पहिला जर पेपर हा वर्ग 1 ते 5वीसाठी असतो, तुम्ही क्वालिफाय होता वर्ग 1 ते 5वीसाठी, आणि दुसरा जो पेपर असतो तो वर्ग 6वी ते 8वीसाठी असतो. ठीक आहे. त्यानंतर पहिल्या पेपरचा सिलेबस फिक्स आहे बघा, म्हणजे पहिल्या पेपरला चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी असेल, कंपल्सरी आहे. 30 मार्क्स असतील आणि 30 प्रश्न असतील. मॅथमॅटिक्स म्हणजे गणित असेल 30 प्रश्न 30 मार्क्स. इन्व्हायरमेंटल स्टडीज 30 प्रश्न 30 मार्क्स. लँग्वेज एक असेल, इथं तुम्ही मराठी घेऊ शकता, हिंदी घेऊ शकता, इंग्रजी घेऊ शकता. फक्त लँग्वेज एक जी निवडली तीच तुम्हाला 2मध्ये निवडता येणार नाही. समजा तुम्ही मराठी एक जर लँग्वेज निवडली तर तुम्ही दुसरी हिंदी किंवा इंग्रजी किंवा अजून तुम्हाला जे त्यांनी दिले त्या लँग्वेज तुम्ही निवडू शकता. ठीक आहे. तर लँग्वेज एक, लँग्वेज 2 अशा तुम्हाला निवडाया लागतात. त्या 30-30 मार्क्सला लँग्वेजसुद्धा आहेत. त्यानंतर यापैकी तुम्ही या लँग्वेजची निवड करू शकता. दुसरा पेपर मात्र 60 प्रश्न तुम्हाला ऑप्शनल असतात इथे, म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी कंपल्सरी आहे 30 प्रश्न 30 गुणांसाठी. मात्र मॅथमॅटिक्स अँड सायन्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं BSc आहे, मग तिथं B.एड असेल किंवा D.एड, तर ते विद्यार्थी 60 मार्क्ससाठी मॅथमॅटिक्स आणि सायन्स निवडू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांचं B.एड आहे, BA B.एड आहे, तर असे विद्यार्थी सोशल सायन्स किंवा सोशल स्टडीज निवडू जातात. त्याच्यावर तुम्हाला 60 प्रश्न विचारतील, म्हणजे इतिहास, भूगोल, सिविक्सचे काही प्रश्न असतील. ठीक आहे. पॉलिटीचे, इकॉनॉमिकचे काही प्रश्न तुम्हाला विचारू शकतात सोशल स्टडीजमध्ये. आणि जर तुम्ही BSc D.एड केलं आहे किंवा BSc B.एड केलं आहे तर तुम्हाला 60 प्रश्न हे मॅथ आणि सायन्सचे विचारणार. हे ऑरमध्ये आहेत, लक्षात घ्या. एक तर तुम्ही सोशल स्टडीजचे देऊ शकतात किंवा मॅथ सायन्स देऊ शकतात. या दोन्हीपैकी एक तुम्हाला निवड करायची आहे तुमच्या पात्रतेनुसार. ठीक आहे. त्यानंतर लँग्वेज एक, लँग्वेज 2, जसं पेपर 1ला आहे तसंच तुम्ही निवड करायची, फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज. ठीक आहे. लँग्वेजचा काही इश्यू नाही इथे. तुम्ही लँग्वेज सहज पद्धतीने, म्हणजे साधारण आहे बघा, फर्स्ट लँग्वेज थोडी कठीण असते आणि सेकंड लँग्वेज हे म्हणजे साधारणतः असतं. ही आपल्याला सेकंड लँग्वेज थोडी इझी असते असं आपण म्हणतो, पण तरीही तुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी चूज करू शकता. हा सुद्धा 150 गुणांचा पेपर असतो, पेपर पहिलाही आणि पेपर दुसराही. त्यानंतर बघा लँग्वेज ऑफ द क्वेश्चन पेपर. हां, इथे मुलांचं जास्त कन्फ्युजन होतं बघा. तुमचा जो पेपर आहे ना हा 2च लँग्वेजमध्ये असतो, हिंदी आणि इंग्लिश. एक तर हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये. ठीक आहे. तुम्ही जी मराठी भाषा निवडणार आहात फर्स्ट किंवा सेकंड, तर फक्त ते 30च प्रश्न जे आहेत ते मराठीत असणार आहेत. तुम्ही भाषा मराठी निवडली म्हणजे पेपर मराठीत येणार नाही. पेपर जो येणार आहे आपला, समजा आपण फर्स्ट पेपरचा विचार करतोय तर चाइल्ड डेव्हलपमेंट हे तुम्हाला हिंदी इंग्लिशमध्ये येईल, हिंदी इंग्लिशमध्ये येणार. इन्व्हायरमेंटल स्टडीज हिंदी इंग्लिशमध्ये येणार. आलं लक्षामध्ये. तर जो मेन पेपर आहे, मेन पेपर आपला, तर तो मेन पेपर जो आहे तो हिंदी आणि इंग्लिशमध्येच येणार आहे. म्हणजे मॅथमॅटिक्स, चाइल्ड डेव्हलपमेंट आणि इन्व्हायरमेंटल स्टडीज हे जे तुम्हाला 90 प्रश्न आहेत हे हिंदी किंवा इंग्लिशमध्येच येणार आहेत, लक्षात घ्या. तुम्ही मराठी जरी निवडली तर तुम्हाला फक्त मराठीचे 30 प्रश्नच काय त्या लँग्वेजमध्ये विचारणार आहेत जी तुम्ही लँग्वेज घेणार आहात. तुम्ही कोणती लँग्वेज निवडा त्या लँग्वेजचे 30च प्रश्न त्या लँग्वेजमध्ये असणार. अदरवाईज पूर्ण पेपर कशामध्ये असणार आहे, हिंदी किंवा इंग्रजीमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर क्वालिफाईंग मार्क्स काय आहे, सरळ सरळ बघा. कोणते पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर तुम्हाला 90 मार्क घ्यावे लागतील. म्हणजे टक्केवारीच्या भाषेत जर सांगायचं तर तुम्हाला 60% गुण घ्यावे लागतील. आणि मार्कच्या जर भाषेत सांगायचं तर 90 प्रश्न तुमचे बरोबर येणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आणि जर
तुम्ही कॅटेगरीमधून देत आहे म्हणजे तुम्ही रिझर्वेशनचे स्टुडंट आहेत तर मग 55% आणि डायरेक्ट प्रश्नांच्या भाषेत जर सांगायचं तर तुमचे 82 प्रश्न बरोबर येणं गरजेचे आहे. 82 प्रश्न जर तुमचे बरोबर आले तर तुमचा रिझल्ट येईल. म्हणजे ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी 90 प्रश्न बरोबर यावेत आणि कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी 82 प्रश्न बरोबर यावेत. हे 60% म्हणजे 150च्या 60% आणि हे 55% म्हणजे 150च्या 55%. त्यानंतर ॲप्लिकेबिलिटी काय आहे, जसं आता बोललो ना आपण, KVS NVS म्हणजे तुम्ही फॉर्म भरू शकता. सेंट्रल तिबेटियन स्कूल जे असतात तिथं तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या म्हणजे उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये जी पवित्र पोर्टल मार्फत भरती होते म्हणजे वर्ग 1 ते 8वी पर्यंत तुम्हाला काय TET कंपल्सरी आहे. जर तुम्ही CTT पास असाल तर TETची आवश्यकता नाही. असं सरळ आहे. म्हणजे CTTला बी तेवढंच महत्त्व आहे जेवढं TETला महत्त्व आहे. उलट CTT जर तुम्ही पास आहे तर तुम्ही KVS NVSला सुद्धा अप्लाय करू शकता. त्यानंतर व्हॅलिडिटी पिरियड ऑफ द सर्टिफिकेट, एकदा तुम्ही पास झाल्याच्या नंतर हे लाईफ टाईमसाठी तुम्ही पात्र असतात. परत तुम्हाला पास होण्याची काही गरज नाही. तुम्ही देऊ शकतात ती परीक्षा, मार्किंग वाढवू शकतात, परंतु एकदा पास झाल्यावर त्याची जी सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आहे ती लाईफ टाईम आहे. एक्झामिनेशन सेंटर्स 4 निवडावे लागतात तुम्हाला. तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरा आणि तुमचे जे एक्झाम सेंटर्स आहे ते फरून म्हणजे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने निवडून टाका. पहिलं चॉईस जिथं जायचे तिथं पहिली चॉईस द्या आणि नंतर सेकंड, थर्ड, फोर्थ अशी चॉईस तुम्ही देऊ शकता. खाली PDF तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातल्या शहरांची नावंसुद्धा दिलेली आहेत, ते पण आपण पाहूयात. त्यानंतर बघा परत एकदा फी स्ट्रक्चर दिले त्यांनी. त्यानंतर जेवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना ते आपण जवळपास बोललेलो. जे स्ट्रक्चर अँड कंटेंट ऑफ सिलेबस, सिलेबसवर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे प्रत्येक सब्जेक्टचा. तर तुम्ही आपलं जे OASIS करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवर जा आणि प्लेलिस्टमध्ये CTTमध्ये जा. तुम्हाला स्वतंत्र मानसशास्त्राचा सिलेबसवर व्हिडिओ मिळेल, मराठीच्या सिलेबसवर व्हिडिओ मिळेल, ठीक आहे. स्वतंत्र तुम्हाला गणिताच्या सिलेबसवर व्हिडिओ मिळेल, स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. किंवा आपलं जे चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिले व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनल, तिथंसुद्धा तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यानंतर अजून काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत का बघूया आपण, ज्या आपण बोलायच्या विसरू शकतो त्या. हे महाराष्ट्रातले जे सेंटर्स आहेत ते तुम्ही यापैकी निवडू शकता बघा. त्यानंतर परत एकदा वेळापत्रक दिले बघा शेवटी त्यांनी. तर आपल्याला वेळापत्रक आता माहीत झाले. फॉर्म भरण्याची डेट 27/11/2025 ते 18/12/2025 या वेळेमध्ये फॉर्म भरून घ्या, ठीक आहे. या वेळेतच भरून घ्या. वाढेल तारीख वगैरे असा अंदाज कोणी लावू नका. अगदी याच वेळेमध्ये त्यांनी दिली CBSEने तारीख, त्याच वेळेमध्ये आपण फॉर्म भरणं अपेक्षित आहे. त्यानंतर ऑनलाईन करेक्शन, जर काही आपल्याकडून करेक्शन झालेलं आहे तर ते मात्र तुम्ही करू शकता 23/12 ते 26/12 या वेळेमध्ये. म्हणजे 23 डिसेंबर ते 26 डिसेंबर या वेळेमध्ये तुम्ही करेक्शन करू शकता तुमचा फॉर्ममध्ये काही चुकलेलं असेल तर. बाकी तर आपण याबद्दल डेटच्या संदर्भानं पाहिलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर अजून ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत बुक्स वगैरे त्या संदर्भानं बोलूया. परत एकदा हायलाईट्स करू बघा आपण काही महत्त्वाचे मुद्दे. बघा CTT अभ्यासक्रमामध्ये पेपर पहिला जो आहे तो वर्ग 1 ते 5वीसाठी असतो. एकूण तुम्हाला 150 प्रश्न विचारले जातात. वेळ असतो 2 तास 30 मिनिटे. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 30 गुणांसाठी 30 प्रश्न. गणित 30 गुणांसाठी 30 प्रश्न. त्यानंतर पर्यावरण अभ्यास 30 गुणांसाठी 30 प्रश्न. भाषा 1 30 गुणांसाठी 30 प्रश्न. भाषा 2 30 गुणांसाठी 30 प्रश्न. आता बहुतांश काय होतं आहे लक्षात घ्या, TET आणि CTT याच्या पेपरमध्ये पॅटर्नमध्ये फरक आहेच. तुम्ही बघा भाषेचा जर संदर्भ घेतला आपण, उदाहरणार्थ CTTमध्ये जे तुम्हाला प्रश्न विचारतात, समजा भाषा 1 आहे तर भाषा 1मध्ये यापैकी 30 पैकी 15 जे प्रश्न आहेत, हे 15 जे प्रश्न आहेत हे पॅराग्राफवर आणि कवितेवर असतात आणि राहिलेले जे 15 प्रश्न असतात हे
मेथडॉलॉजीवर असतात, म्हणजे अध्यापन पद्धतीवर असतात. मग भाषा 1चा असो किंवा भाषा 2चा असो, तुम्ही गणितात जा, गणिताचंही तसंच आहे. गणिताचे 15 जे प्रश्न असतात ना, हे प्रॉपर गणितावर असतात आणि राहिलेले जे 15 प्रश्न असतात हे मेथडॉलॉजीवर असतात, गणित अध्यापन पद्धतीवर असतात. म्हणून CTT-मध्ये अध्यापन पद्धतीला खूप महत्त्व आहे. पर्यावरण अभ्यासामध्येही आणि सोशल स्टडीजमध्येही अध्यापन पद्धतीवर तुम्हाला प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. ठीक आहे. म्हणून अध्यापन पद्धती म्हणजे ज्या दृष्टिकोनातूनच आपण या पेपरला जाणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आपण गणिताचे भाषा 1 मराठीचे, भाषा 2 मराठीचे व्हिडिओ CTETचे बनवलेले आहेत. ते तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. सेम पेपर 2चाही तोच पॅटर्न आहे बघा. फक्त इथं काय ऑप्शनल आहे तुम्हाला, म्हणजे ज्यांचं BSc BEd आहे किंवा DEd आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन BSc आहे, तर ते गणित आणि विज्ञान निवडू शकतात. 60 प्रश्न तुम्हाला गणित आणि विज्ञानचे येतील 60 गुणांसाठी. ज्यांचं BA आहे ते सामाजिक शास्त्रे निवडावे त्यांनी. तिथं सामाजिक शास्त्राचे तुम्हाला 60 प्रश्न येतील. ठीक आहे, म्हणजे 60 गुणांसाठी. बाकी सेम आहे सगळं. जे आपण पेपर 1ला बोललो तेच पेपर 2लाही आहे. मी परत एकदा रिपीट करेल की पूर्णच्या पूर्ण भाषा 1 किंवा भाषा 2 म्हणजे समजा तुम्ही जर मराठी निवडलं भाषा 1मध्ये आणि भाषा 2 जर तुम्ही हिंदी निवडलं, तर इथे मराठी 30 ग्रामर विचारत नाहीत. ते 15 प्रश्न विचारतात कविता आणि उतारा आणि 15 प्रश्न विचारतात मराठी अध्यापन पद्धती. हिंदीचंही तसंच आहे. हिंदीला पण 15 प्रश्न उतारा आणि कविता आणि 15 प्रश्न अध्यापन पद्धती. इंग्लिशही घेतली तरी तुम्ही इंग्लिशलाही तसंच आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण जाणं गरजेचं आहे. म्हणून जे किमान ओल्ड जो पेपर आहे तो स्क्रोल करून तरी पाहावा अशी अपेक्षा आहे. शक्य जर झालं तर मागील जो पेपर आहे तो आपण ॲनालाइज करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करूया. आपल्या चॅनलवर जाऊन तुम्हाला तिथं मिळून जाईल. पुस्तके दिली आहेत बघा. ठीक आहे, तुम्ही यापैकी पुस्तके स्वतंत्र, एक तर तुम्ही स्वतंत्र बुकची पुस्तकं घेऊ शकता, स्वतंत्र पुस्तकं घ्या, दिली आहेत प्रकाशनची नावं, किंवा तुम्ही कंबाईनमध्ये एखादं बुक घेऊ शकता. जसं तुम्हाला सर्व विषय एकत्र पाहिजे तर आर्यहंत प्रतियोगिता, त्या प्रतियोगिताचं किंवा आर्यहंतचं घेऊ शकता जर तुम्हाला कंबाईनमध्ये पाहिजे. आणि जर तुम्हाला स्वतंत्र विषयाची पाहिजे तर इथं तुम्हाला पब्लिकेशनची नावं दिली आहेत, त्यांची स्वतंत्र विषयाची सुद्धा बुक्स आहेत. ही आहेत पेपर 1ची. कंबाईनमध्ये पाहिजे यातलं आर्यहंत आणि प्रतियोगिताचं. आणि जर तुम्हाला स्वतंत्र पाहिजे तर स्वतंत्रही तुम्ही घेऊ शकता. वर स्वतंत्र नावं दिलेली आहेत. आणि जर तुम्हाला कंबाईनमध्ये पाहिजेत तर इथं कंबाईनमध्ये तुम्ही आर्यहंत किंवा प्रतियोगिताचं घेऊ शकता. पेपर 2चंही त्याच पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता. आपलं जे यूट्यूब चॅनल आहे हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तिथं CTET, त्याचबरोबर TET, त्याचबरोबर सेट परीक्षा, नेट परीक्षा या संदर्भानं व्हिडिओ बनवले जातात. टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती तुम्हाला तिथं दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर एक जाता परत एकदा समजून घ्या. परीक्षेचं माध्यम इंग्रजी व हिंदी असेल. पात्रता DED किंवा BEd, कंप्लीट किंवा ॲपियर. चुकीच्या उत्तराला गुण कमी केले जाणार नाहीत, म्हणजे नो निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आणि एक्झाम मोड तुमचा ऑफलाईन पद्धतीनंच परीक्षा होणार आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे.